शिल्पकार जयदीप आपटे अखेर पोलिसांच्या ताब्यात. कल्याणमधल्या घरातून ताब्यात घेतल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस मालवणला रवाना. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे. 6,500 रुपयांची पगारवाढ. सकाळपासून राज्यात सर्वत्र एसटी बसची वाहतूक पूर्ववत. जालन्यामध्ये मंत्री अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगेंची भेट. मध्यरात्री 2:30 वाजेपर्यंत चर्चा. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत जरांगे आणि फडणवीस यांच्यात फोनवरून संवाद. मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवर आज हायकोर्टात सुनावणी. राज्य मागासवर्ग आयोग आज बाजू मांडण्याची शक्यता. सांगलीच्या कडेगावात आज काँग्रेसची भव्य सभा. डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण. राहुल गांधी, शरद पवार उपस्थित राहणार. उद्धव ठाकरेंची गैरहजेरी. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना खुशखबर. कशेडी बोगद्याची दुसरी लेन आजपासून सुरू होणार. तर मुंबई गोवा हायवेवरून आजपासून 8 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांना बंदी. ठाण्यातील माझीविडा परिसरात मोठी वाहतूक कोंडी. घोडबंदर रोडवरून ठाणे गाठायला तब्बल 3 तास लागतायत. प्रवाशांचा खोळंबा. पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी. अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता. अंध, दिव्यांग आणि वृद्ध सेवानिवृत्त शिक्षक काळे कपडे परिधान करून नागपूरहून मुंबईकडे रवाना. एरियर्स थकवणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्यांना मंत्रालयात जाऊन जाब विचारणार. मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन मातापित्यांची 15 किलोमीटरची पायपीट. गडचिरोलीतल्या अहेरीमधला धक्कादायक प्रकार. मुलांना ताप आल्यानं दवाखाना गाठण्याऐवजी तांत्रिकाकडे नेणं भोगलं. पॅरालिम्पिकच्या क्लब थ्रोमध्ये भारताच्या धरमवीरला सुवर्ण आणि प्रणव सुरमाला रौप्य पदक. तिरंदाजीमध्ये हरविंदर सिंगला सुवर्ण तर सांगलीच्या सचिन सर्जेराव खिलारीनं गोळाफेकीमध्ये रौप्य पदक पटकावलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.